नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत आहात ना? मजेत राहा. माझ्या बोटाला बघा ही काच लागली आहे डायनिंग टेबलची, पुसता पुसता. आणि त्या आतमध्ये छोटी काच असते ना पेपर ठेवायची, ती पुसत होते, ती लागून गेली खाली आदळल्यामुळे. आणि मी आज नवीन वस्तू घेतली, ते तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी मी हा ब्लॉग केला आहे. ते तुम्ही बघा, तुम्हाला कसं वाटतं ते बघू, मला सांगा. हे बघा, याची प्राईज एवढी आहे. डिशवॉशर घेतला आहे मी भांडे घासण्यासाठी. हे बघा, डिशवॉशरवाले ते डेमो दाखवायसाठी ते आले आहे, ते तुम्हाला पण दाखवत आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, डिशवॉशर अशा पद्धतीनं हे चमचे ठेवायच्यासाठी आहे ते. आणि हे आता बघा, ते सगळं आम्ही ओपनच केलं नव्हतं, हे तुमच्याबरोबरच ओपन करून तुम्हाला दाखवत आहे. डिशवॉशरवाले ते डेमो करायला येतात, ते दाखवत आहे. आणि तो पण मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. हे बाय, छोटं मोठं करू शकतो आपण, खाली वर करू शकतो, मोठे छोटे भांडे असले किंवा मोठे भांडे असले तर. आणि खाली पण ठेवले तर ते आपल्याला वरती करायचं, मोठे भांडे ठेवले तर वरती, जर ठेवले तर खाली करायचं. हे चमचे ठेवायचे, चमचे पण ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस चमचे नसेल तर मग तेव्हा ते नाही, तेच फक्त भांडे ठेवायचे. आणि मी इथं नळाचा पॉईंट पण काढून घेतला आहे किचनमध्ये एक, डिशवॉशरसाठी. आणि हे बघा, डिशवॉशरमध्ये आता भांडे कसे ठेवायचे, लिक्विड वगैरे, आणि याची प्राईस बघू शकता बघा डिशवॉशरची. आणि छोटे छोटे भांडे पण ना ठेवतात बघा अशा पद्धतीनं. आणि डिशवॉशरवालाच भांडे ठेवून दाखवत आहे आपल्याला कसे ठेवायचे, काय ठेवायचे, सगळे सांगत आहे. आणि डिशवॉशरचे लिक्विड पण खूपच आम्हाला घातलं इथे, डिशवॉशरवाले डेमो करण्यावाले दाखवलं त्यांनी. आणि तेलातलेच 500-550ला आहे, पण आम्हाला 3,000 बोलला तो. तर आम्हाला ते 3,000ला पडलं ते. आम्हाला जवळ 2,500 घाटा आला आहे त्याला. हे बघा, त्याचे भांडे बघा. आणि पहिल्यांदा जरा थोडं फसलं जातो आपण, नवीन कोणती वस्तू घेते तर आपल्याला माहीत नाही लिक्विड कसं वापरायचं, काय कोणतं वापरायचं. हे बघा, आपण मी आता 5 किलोचे घमेलं पण ठेवलं, एवढं मोठं भांडे. आणि भांडे पण छान निघतात त्यांनी डिशवॉशरचे. आणि आपल्याला जसा पाहिजे तसा वेळ पण आपल्याला त्याच्यावर सेट करता येतो. आणि गरम पाण्याने धुतल्या जाते बघा, एकदम स्वच्छ आहे बघा. कुकरचं झाकण बघा किती घाण होतं माझं, डाळीचं आणि भाताचं पण वरती होते कण. हे बघा, तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि इथून पुढे मी तुम्हाला सेपरेट असा व्हिडिओ पण डाउनलोड करणार आहे डिशवॉशरचा, कसं वापरायचं, किती वेळ ठेवायचा. आणि छान भांडे पण निघले जाते त्यांनी बघा. खूप सारे भांडे माझे, म्हणजे पूर्ण दिवसाचे भांडे माझे त्याच्यामध्ये धुतल्या जातात बा. आणि माझ्या हाताला पण लागेल आहे, तर त्याच्यामुळं आता उपयोगी झालं मला डिशवॉशर ते. हे बघा, चमचे पण बघा किती छान निघाले. आणि मी एवढं झाऱ्या घासते तरी निघला नाही बघा, छान निघाला.